असतं, परंतु जे वारसा सांगतात एक शब्दही उच्चारण्याची हिम्मत त्यांनी दाखवली नाही. मग बाळासाहेबांचे विचार आणि वारसा आणि हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही, तुम्हाला अधिकार नाही. आणि म्हणून आज अनेक लोक इथं आलो तरी प्रवेश होत आहेत, नागपूरच्या अधिवेशनात गेलो तरी प्रवेश होत आहेत. 50 आमदार 13 खासदार नंतर इथं नीलमताई आहे, उपसभापती नीलमताई, आमच्या कायंदेताई, आणखी ते आमदार तो बजोरिया, दराडे आणि आणखी कितीतरी आमदार शिवसेनेमध्ये येत आहे. आले हजारो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद, सगळे सदस्य आणि हजारो लाखो शिवसैनिक आज प्रत्येक जिल्ह्यातले शिवसेनेमध्ये काय येत आहे. कोणी गेला तो जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगला, गेला की तो गद्दार, गेला की तो कचरा. एक दिवस हेच कार्य करते आणि महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही. हम दो हमारे दो अशी परिस्थिती. तुम्ही आत्मपरीक्षण करणार की नाही? हे सगळे का जात आहेत? कारण आम्ही शिवसेनेची, बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे चाललो, बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय. आज सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय. इकडे मंत्री बसलेत, खासदार बसलेत, आमदार बसलेत, नेते बसलेत, आणि मी देखील मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हे शिवसेनेचेच आशीर्वाद, बाळासाहेबांचेच आशीर्वाद, हे कदापि मला विसरता येणार नाही. हे शिवसेनेमध्येच घडू शकतं. आणि म्हणून तुम्ही सर्वसामान्य माणूस जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला सर्वसामान्य माणसाची कदर, सर्वसामान्य माणसाच्या वेदना, सर्वसामान्य माणसाचे कष्ट त्याला माहीत असतात. आणि म्हणून आज आत्मपरीक्षण, आत्मचिंतन कुणी केलं पाहिजे हे आपण समजायला पाहिजे, पाहायला पाहिजे आणि त्यावर उपाय करायला पाहिजे. हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मी एवढंच सांगतो की आज या महाराष्ट्रामध्ये मी जिथं जिथं जातो तिथं हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा का थांबतात? काय त्यांना वेळ जात नाही म्हणून? अगदी उशिरापर्यंत मी गणपतीत मुंबईत फिरलो, पुण्यात फिरलो, नाशिकमध्ये फिरलो. रात्री मुंबईमध्ये 3-3, 3:30, 4-4 वाजेपर्यंत का लोक थांबतात? जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर ते लोक थांबले असते. मुंबईमध्ये मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. असे अनेक किस्से आहेत, अनेक घटना आहेत, अनेक प्रसंग आहेत. मी जाताना एका गणपतीच्या दर्शनाला एका गॅलरीमध्ये खाली एक वृद्ध महिला बसली होती, हातामध्ये ती काठी होती. मी पाहिलं, मी गणपतीचं दर्शन घेऊन आलो. वाजले होते 2:45 रात्रीचे. मी परत आलो तर मला वाटलं आता त्या वृद्ध महिला गेल्या असतील. माझ्या आईसारख्या वयाच्या होत्या. पाहिलं तर तिथेच बसल्या होत्या. त्यांच्यावर एक दुसरी मुलगी होती. मी विचारलं, एवढा वेळ तुम्ही इथं जागत बसलात? त्या म्हणाल्या, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला बघायचं होतं. हे प्रेम आहे, ही आपुलकी आहे. हे पैसे देऊन विकत घेता येत नाही, हे पैसे देऊन मिळवता येत नाही. हे प्रेम कामातून, वागण्यातून आणि कार्यातूनच मिळत असतं. आणि म्हणून आज अनेक लोक सोबत येत आहे, अनेक पक्ष वाढवतोय, पक्ष पुढे जातोय. बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जातोय. बाळासाहेबांची भूमिका काय? मगाशी संजीव
उपाध्यायांनी सांगितलं, शिवसेनेचं हिंदुत्व सर्व व्यापक आहे. शिवसेना ही सर्वव्यापी आहे. आणि जेव्हा हिंदुत्व 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 जेव्हा म्हणत होता, आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला देखील तुमची जीभ का कचरते, का कचरते? आणि म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व सोडलं नाही. मग 2019ला ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेसला लांब ठेवा, काँग्रेस माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल, त्याला तुम्ही जवळ नाही केलं, डोक्यावर घेतलं, खांद्यावर बसवलं, त्याच्या मांडीला मांडी लावून बसला, तेव्हा हिंदुत्व सोडलं. कुठे गेलं होतं हिंदुत्व? जेव्हा सावरकरांचा भर सभागृहामध्ये अपमान होत होता तेव्हा कुठे तुमचं हिंदुत्व गेलं होतं? कुठे गेलं होतं? आणि म्हणून आम्ही ही का भूमिका घेतली? अनेक लोकांनी त्याच्यावर सांगितलं, अनेक वक्त्यांनी त्याच्यावर सांगितलं, आपले विचार प्रकट केले की शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसेनेची काँग्रेस आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना शिवसेना धनुष्यबाण नामशेष होऊ नये म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं. असं धाडस देशात नाही जगामध्ये कधी पुन्हा मला वाटत नाही होईल. आणि माझ्यासोबत 50 आमदार खांद्याला खांदा लावून उभे राहिले. काही मंत्री होते, मंत्री पाय उतार झाले, पुढं काय होणार माहित नाही, खड्ड्यात जाणार का काही होणार काही माहित नाही. परंतु शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार संपुष्टात येऊ लागल्यामुळे